आज तिला जाऊन 10 दिवस झाले होते. खरं तर ती हयात नव्हती, पण मनातून मात्र तिचं जाणं होत नव्हतं. सकाळीच तिच्या दशक्रियेचा विधी उरकून मी घरी येऊन नुसताच लोळत होतो. दिवस अस्ताला जाताना मी एका मित्राला सोबत घेऊन मोटरसायकलला किक मारली आणि भारती विद्यापीठ गाठलं. कॉलेज रोडवर एका पानटपरीपाशी कट्ट्यावर बसून एक सिगरेट सुलगावली. पानटपरीवर सिगरेट ओढणाऱ्या पोरांची गर्दी तर होती, त्याबरोबर मोठ्या घरातल्या पोरी पण दिसत होत्या. स्टायलिश कपडे घालून मोठमोठ्या बापजाद्यांची पोरं रस्त्याने हिंडत होती. कॉफी शॉपपासून वडापावच्या गाड्यापर्यंत सगळीकडेच गर्दी झाली होती. रस्त्यावर ठेवलेल्या बाकावर कोणी उगाचच पुस्तक चाळत होतं, तर काही ठिकाणी कपल बसलेले दिसत होते. अजूनही तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळत होता. तितक्यात त्या मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो. "ए नील्या, चल रे, जरा पुढे चौकात जाऊन येऊ." गडबडून मी त्याच्याकडे पाहिलं. खरं तर मी दचकून जागा झालो होतो, कारण कसली तरी रुखरुख अजूनही माझ्या मनात होती. थोड्याशा सौम्य आवाजात मी त्याला विचारलं, "काय रे, काही काम आहे का?" त्यावर चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणून तो उद्गारला, "अरे बघ ना, कसली पोरगी गेली यार, मला बोलायचं आहे तिच्याशी." चेहऱ्यावर उसने हसू आणून मी फक्त हसलो आणि त्याला बाईकची चावी दिली आणि म्हटलं, "जा, तू ये जाऊन, मी बसतो थोडा वेळ इथे." वेळ न घालवता तोही निघून गेला. मी आणखी एक सिगरेट घेऊन पेटवली. एक झुरका देत मी विद्यापीठाच्या ग्राउंडकडे नजर टाकली आणि मला ती पुन्हा एकदा आठवली. आम्ही दोघेही याच विद्यापीठाच्या शाळेत शिकलो. इथे रमलो आणि इथेच मोठे झालो. माझ्या 1 वर्ष मागच्या वर्गात होती ती. धनकवाडीच्या एका सोसायटीमध्ये बंगला होता तिचा. त्यांच्या इथे माझी आई धुणीभांडी करायची. त्याच ओळखीवर त्यांच्याच बंगल्याच्या कोपऱ्यात एका छोट्याशा खोलीत आम्ही भाड्याने राहायचो. वडील पुण्याला कामाला होते. हातभार लागावा म्हणून आई धुणीभांडी करायची. मी आणि माझा मोठा भाऊ असे आमचे कुटुंब होते. ती म्हणजे याच बंगल्याच्या मालकाची मोठी मुलगी. तिलाही एक भाऊ होता, पण तो लहान होता. आम्ही एकाच शाळेत होतो, फक्त ती सेपरेट मुलींच्या इंग्लिश शाळेत होती इतकंच. भारती विद्यापीठ म्हणजे तिथे सर्व प्रकारचे शिक्षण हे आलेच. घरी आल्यावर सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्रच खेळायचो. अगदी तेव्हापासूनच मला ती खूप आवडायची. किती छान होती ती. अगदी आतापर्यंत तिचं ते चाफेकळी नाक मला खूप आवडायचं. खेळताना जेव्हा रुसायची तेव्हा तेच नाक अगदी लाल लाल होऊन जायचं. पहिल्यापासूनच टापटीप राहायची सवय होती तिला. बोलणं पण किती नाजूक होतं. 90च्या दशकातील काळ तो. मग काय, अगदी दिल तो पागल हे म्हणत मी तिच्या मागे मागे फिरत असायचो. बघता बघता दिवस सरत होते आणि आम्ही मोठे होत होतो. असं सर्व झालं तरी माझं तिच्यावरचं प्रेम हे एकतर्फी नव्हतं, कारण या भावना तिच्याकडून सुद्धा आहेत असं सहज जाणवायचं. मी जेव्हा 10वीत गेलो तेव्हा आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं. मग आम्ही तिथे भाड्याने राहायचं सोडून स्वतःच्या घरी राहायला गेलो. मला आठवते, जेव्हा मी निघालो होतो तेव्हा तिने गुपचूप मला बंगल्याच्या गच्चीवर बोलावून घेतलं होतं आणि "तू नको ना जाऊ मला सोडून" असा हट्ट करत ती खूप रडली होती. मुली लवकर मॅच्युअर होतात, त्यातलाच हा एक भाग. मला मात्र ती का रडत असेल हे कळायला खूप उशीर लागला. आम्ही आता तिथे राहणार नाही, वाईट वाटायचं हे कारण असेल इतकंच मला कळत होतं. खरं तर शाळेत आमची भेट होणारच होती, पण रोज नजरेसमोर असणारा मी तिला दिसणार नव्हतो, हेही तितकंच खरं होतं. माझी 10वी झाली, नंतर 12वी सुद्धा झाली. या सर्व वर्षात ती मला रोज किमान बाय म्हणून का होईना जात होती. मी पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज बदललं आणि मग खऱ्या अर्थाने आमची ताटातूट झाली. आईनेही आता धुणीभांडी करायचं सोडून दिलं होतं. माझा मोठा भाऊ पण जॉब करत होता आणि मी पण पार्ट टाईम मिळेल ते काम करत होतो. माझी शिक्षणाबद्दलची जास्त आस नव्हती, तरीही मी MA करायचं म्हणून करत होतो. ती मात्र पुढारलेल्या विचारांची होती. वडील पहिल्यापासूनच गडगंज श्रीमंत, त्यामुळे पैसा, राहणीमान हे सर्वच त्यांचं वेगळं होतं. 12वी झाल्यानंतर तिने मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. खरं तर त्या काळात आमची भेट ही कधी झालीच नव्हती, पण तिच्याकडे मोबाईल होता. मग मीच कधीतरी PCO बूथवरून तिला कॉल करायचो. आणखी 2 वर्षे सरली होती. फायनली मी एकदाचा जॉबवर रुजू झालो. मग मात्र माझं जग आणखी बदललं. नवीन मित्र मिळाले, तशा मैत्रिणीही मिळाल्या. एव्हाना माझ्याकडेही मोबाईल आला होता, पण सरत्या काळात मात्र तिचा मोबाईल नंबर माझ्याकडून गहाळ झाला होता. मी माझ्याच विश्वात हरवलो होतो.
त्यांच्या बंगल्याच्या दारातून माझं कितीतरी वेळा जाणं व्हायचं, पण का कोणास ठाऊक माझी आत जाऊन तिला भेटण्याची कधी इच्छा झालीच नाही. त्यालाही परिस्थितीपासून अनेक कारणं होती आणि एक दिवस ती भेटलीच. त्या दिवशी सकाळी थोडा घाईतच मी ऑफिसला जाण्यासाठी निघालो होतो. कात्रज चौकात ट्रॅफिक लागणार याचा अंदाज होताच मला, म्हणून मी विद्यापीठकडून शॉर्टकट घेत तिच्या दारातून जाणाऱ्या रस्त्यावरून बाईक घेतली. थोडंसं लांबूनच ती बंगल्याच्या गेटमधून तिची स्कूटर काढताना मला दिसली. अगदी आहे अशीच होती ती. मध्ये जवळजवळ 4-5 वर्षाचा गॅप होता, तरीही फारशी बदललेली नव्हती. तोच नाजूकपणा, तेच ते चाफेकळी नाक. क्षणभर मी घायाळच झालो होतो. तिच्याशी बोलू की नको हा विचार करतच मी तिच्या समोरून माझी बाईक दामटली आणि तितक्यात मागून जोरात आवाज आला, "निलेश!" मी जोरात ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि जीभ ओठांखाली दाबत डोळे बंद केले. तिची ती हाक एकदम काळजात शिरली होती. मी मागे वळून पाहिलं तर ती गडबडीने माझ्याकडे येत होती. जीन्स टॉप घातलेली, पाठीवर बॅग घेतलेली आणि थोडीशी घाईतच असलेली. येताच तिने जोरात माझ्या पाठीवर फटका मारला आणि मोठ्याने हसत म्हणाली, "काय रे नालायका, विसरलास ना मला?" मी गालातल्या गालात हसत तसाच बाईकवर बसून राहिलो. मला नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं. "किती बदलला आहेस रे, एकदम रदाळ होतास, आता कसला दिसतोयस माहितीये का तुला?" हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंद कमालीचा सुकावणारा होता माझ्यासाठी. पण तरीही मी शांतच होतो आणि ती म्हणालीच, पण तुझं असं शांत राहणं बदल बाबा. याचीच भीती वाटते मला. लहानपणी सर्वांशी भांडायचा आणि माझ्यावर वेळ आली की शांतच बसायचास." त्यामागचं कारण मला माहीत होतं, म्हणून मी थोडासा लाजतच तिला म्हणालो, "अगं तसं काही नाही." गप रे, मला माहितीये सर्व आणि असं का वागायचास याचंही कारण माहितीये मला बहुतेक. ते मलाच सांगावं लागणार आहे, पण आता नाही, नंतर कधीतरी सांगेन." माझं बोलणं मध्येच तोडत ती बोलत होती, "कसा आहेस पासून काय करतोस, घरचे कसे आहेत वगैरे सर्व बोलणं झालं तरीही मी आपला फक्त हां इतकंच करत होतो. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. तसं पाहिलं तर लहानपणापासूनची आमची मैत्री. मी कधीही तिला अगदी घरी जाऊन भेटलो असतो, पण तिच्या माझ्या घरच्या परिस्थितीत अजोड आणि अकल्पनीय असं अंतर होतं, म्हणून मी कधी हिंमत केली नव्हती. पण नशिबात वेगळंच काहीतरी होतं आणि म्हणूनच इतक्या दिवसांनी का होईना ती माझ्यासमोर आली होती. घरात येण्यासाठी तिने खूप आग्रह केला, पण मीच उशीर झालाय असं सांगून टाळाटाळ केली. आम्ही एकमेकांना आमचे मोबाईल नंबर दिले आणि तिथून निघालो. निघताना मात्र रोज फोन करत जा, मी वाट बघेन असं दरडावून सांगितलं होतं तिने. वेळ घालवेल तो निलेश कसला आणि मित्रांच्या बाबतीत तर नाहीच नाही. मी लंच टाईममध्येच तिला फोन केला. समोर असताना मी काहीच बोलू शकलो नव्हतो, पण फोनवर मात्र भरभर बोललो. त्यानंतर आमचं रोज न चुकता फोनवर बोलणं सुरू झालं होतं. कधीतरी ऑफिसला जाताना मी मुद्दाम वाट वाकडी करत तिच्या घराजवळून जाऊ लागलो. विद्यापीठाच्या आवारात अधूनमधून आमचं भेटणं पण होऊ लागलं. लहानपणीच्या आठवणीत रमून जाताना आम्ही तास-तासभर गप्पा मारत बसायचो. आत्तापर्यंत जगलेल्या आयुष्यात काहीतरी हरवलेलं मला परत मिळालं होतं. खरं तर मी माझ्याही नकळत तिच्या प्रेमात पडलो होतो. पण जेव्हा तिच्या माझ्या स्टेटसची बरोबरी कशी होणार असा विचार मनात आला की खजील व्हायचो. तेव्हा वाटायचं की नको यार, आपली मैत्रीच ठीक आहे. कदाचित ती सुद्धा माझ्या नजरेतले भाव ओळखून गेली असावी. ती त्याबद्दल चकार शब्दही कधी बोलली नाही. याउलट ती माझ्या बोलण्याची वाट बघत होती. ती माझ्या बोलण्याची वाट बघते हे मात्र मी कधीच ओळखून बसलो होतो. तरीही मी माझ्या प्रेमाची कबुली देऊ शकत नव्हतो. त्या दिवशी मला तिचा फोन आला होता. संध्याकाळी कात्रज चौकात भेट म्हणून सांगितलं होतं तिने. ठरवल्याप्रमाणे ऑफिसवरून घरी जाताना मी कात्रज गाठलं. थोड्या वेळाने ती सुद्धा आली तिथे. "काय ग, अचानक काय काम काढलं? का, तुझा वेळ वाया गेला का?" तिच्या नेहमीच्या शैलीत ती बोलत होती. "अरे तसं नाही, पण अचानक बोलवलंस ना म्हणून विचारलं." मी म्हणालो, "काही नाही अरे, या विकेंडला पानशेतला फिरायला जातोय म्हटलं, तू येतोस का बघावं." ती बोलली. खरं तर तिच्यासोबत जाण्यासाठी मी कधीही एका पायावर तयार असायचो, पण यावेळी मला थोडं काम होतं म्हणून मी नाही म्हणालो. त्यांचा कॉलेज ग्रुप फिरायला जाणार होता. त्यांच्या ग्रुपमधील काही मुलींना मला भेटायचं होतं, म्हणून मी त्यांच्यासोबत जावं असा त्यांचा हट्ट होता. तिला कसं तरी समजावत मी जाण्यासाठी नकार दिला. रविवारचा दिवस होता तो. ती गेली तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला. सकाळी मला कॉल करून म्हणत होती की मी ना रुसले तुझ्यावर. वेडी,
हो, वेळीच होती ती. किती बडबड करायची आणि कधीकधी अगदी सहज नुसत्या नजरेने बोलून जायची. ओठावर कायम हसू असायचं तिच्या. प्रत्येक कामात मात्र खूप घाई असायची तिला. रस्त्यावरून जाताना बिनधास्त तिची स्कूटी पळवायची, तेव्हा मी बघतच राहायचो तिच्याकडे. दुपारनंतर संध्याकाळ होत आली तरीही तिचा एकही कॉल आलेला नव्हता. जसजशी संध्याकाळ होत होती तसतशी माझ्या मनाची रुकरुक वाढत होती. का कुणास ठाऊक, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. साधारण 5:30च्या वेळात न राहून मी तिला कॉल केला. मनाशी ठरवलं की आता ना आपणच भांडायचं तिच्याशी. पलीकडून कॉल रिसीव्ह झाला. अंदाज घेत मी हॅलो म्हणालो तर पलीकडून तिची मैत्रीण घाबऱ्या आवाजात बोलत होती. ती सांगत होती की अरे श्रद्धाचा ॲक्सिडेंट झालाय, तिला आता पुण्यात घेऊन चाललोय. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हॉस्पिटलचे नाव विचारून मी तसाच निघालो. जाताना असंख्य विचार डोक्यात थैमान घालत होते. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तिचे आई वडील आणि भाऊ होतेच तिथे. मी पण धडधडत्या काळजाने तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलो. तिच्या मैत्रिणी एकसारख्या रडत होत्या. तिच्या भावाची पळापळ चालूच होती. तिची आई भिंतीला डोकं टेकून वर छपराच्या दिशेने बघत अश्रू गाळत होती. बऱ्यापैकी सावध होते ते म्हणजे तिचे वडील. मग न राहून मी त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांना विचारलं. निर्विकार डोळ्यात कसलेच भाव न दाखवता पण आतून एकदम खचून गेलेल्या त्या माणसाने मला फक्त इतकं सांगितलं की पुढची प्रोसेस चालू आहे, बॉडी लवकरच हातात मिळेल. त्यावेळी माझ्या डोळ्यातून फक्त एकच अश्रू गळाला. आतून मात्र मन म्हणत होतं की निलेश मोकळा हो, मोठमोठ्याने रड. पण मला रडताच आलं नाही. आजपर्यंत माझं तिच्यावर प्रेम आहे हे बोलण्यासाठी मला माझ्या शब्दांनी साथ दिली नव्हती, तशीच साथ आज माझ्या अश्रूंकडून मिळाली. मला काहीच सुचत नव्हतं. मी अगदी सुन्न झालो होतो. मी तसाच उठलो आणि घरी गेलो. घरी गेल्यावर मी आईला सर्व सांगितलं. तिथेही फक्त आईच रडली. मी मात्र तसा ढिम्म राहिलो होतो. गेले 10 दिवस मी असाच होतो. माझ्या चेहऱ्यावर कसलाच लवलेश दिसत नव्हता. आज तिचा दशक्रियेचा विधी उरकल्यानंतर थोडा सावध झाल्यासारखं वाटत होतं. तरीही मला माझाच राग येत होता. पुण्याच्या रस्त्यावरून किती फिरलो मी तिच्यासोबत. त्या विद्यापीठाच्या मैदानात बिनधास्त गप्पा मारत बसायचो. मग यावेळी मला तिच्यासोबत जाता आलं असतं की, पण मी नाही गेलो तिच्यासोबत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तिच्या मनात होतं अगदी लहानपणापासून, तेही मी कधी तिच्याशी बोललो नव्हतो. असा कसा मी अबोल राहिलो. मला बोलता आलं असतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जे सांगता आलं असतं. पण दर खेपेला मी अबोलच राहिलो. आता या क्षणाला माझी स्वतःवरच किती चिडचिड होत होती हे मी शब्दात मांडू शकत नाही. मी का अबोल राहिलो हा प्रश्न सतावत होता. अंधार पडत चालला होता. हळूवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने माझे केस उडत होते. आजूबाजूच्या हॉटेलमध्ये पोरापोरींची गर्दी आणखी वाढत चालली होती. वडापाव, समोसा यासारखे फास्ट फूडचा खमंग सुवास वातावरणात दरवळत होता. माझ्या हातातली दुसरी सिगरेट पण कधीचीच राख झाली होती. बराच वेळ झाला होता माझा मित्र काही अजून परतलेला नव्हता. मनोमन हसत डोक्यात विचार आला की हा त्या पोरीशी बोलूनच येतो वाटतं. आणि क्षणात मन नाराज झालं. परत एकदा वाटून गेलं की खरंच अबोल राहणं वाईटच. माणसाने बोलायला हवं, परिणामाची फिकीर न करता. बोलून मन हलकं होतं. अबोल राहून मनातल्या गोष्टी मनातच राहतात. फक्त एकदा हिंमत करून मनातलं सांगायला हवं. खूप चिडचिड होत होती. डोक्यातले विचार काही केल्या जात नव्हते. तितक्यात एकदम गडबडीत माझा मित्र आला आणि जोरातच म्हणाला, ए निल्या, चल बस पटकन. अरे काय झालं असं अचानक, मी त्याला म्हणालो. अरे बाबा बस रे पटकन, जाताना सांगतो, तो म्हणाला. मी पटकन गाडीवर बसलो. क्षणाचाही विलंब न करता त्याने बाईक कात्रज डेअरीच्या दिशेने दामटली. पुणे सातारा हायवेला लागून कात्रजच्या चौकात आल्यावरच तो माझ्याशी बोलला. अरे निल्या, काय सांगू तुला, त्या पोरीच्या मागे गेलो आणि तिला बोललो सुद्धा, पण तिचा भाऊ चौकातच बसलेला होता ना. मग काय झालं, मी विचारलं. मग काय, आला ना धावून माझ्यावर. मी वळवली पटकन बाईक आणि आलो पळून. जणू काही खूप मोठा पराक्रम केला आहे अशा आविर्भावात तो सांगत होता. अरे पण हे असले उद्योग करायचेच कशाला, मी म्हणालो. ए गप रे, मनात येईल ते बोलावं बिनधास्त. मला ती मुलगी आवडली आणि मी तिला सांगितलं, पण तिचा भाऊ होता तिथे म्हणून थोडक्यात सर्व बिनसलं. एव्हाना गाडी मुंबई बायपासला लागलेली होती. मी एक नजर आकाशाकडे पाहिलं. मनात येईल ते बोलावं बिनधास्त. माझ्या मित्राचा हा शब्द माझ्या मनात घर करत होता.
खरं तर तासनतास गप्पा मारताना ती सुद्धा कित्येक वेळा मला म्हणाली होती की तू मनातलं कधी बोलणार आहेस, पण मी कधीच बोलू शकलो नव्हतो. समोरून येणाऱ्या वाऱ्याचा झोत केसांना उडवत होता. माझी नजर अजूनही आकाशाकडे होती. जणू काही मी आकाशात दाटून आलेल्या चंद्रामध्ये तिला शोधत होतो. मनात आणखी कालवा कालव झाल्यासारखी वाटत होती. डोळ्यांच्या कडांवर भरून आलेले अश्रू ओघळणाऱ्या प्रतीक्षेत होते. माझ्या मित्राची बडबड चालूच होती आणि मी मात्र अजूनही अबोलच होतो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.